मित्रांनो, आज आपण आलो आहोत महाराष्ट्राच्या या पवित्र आणि शक्तिशाली तीर्थक्षेत्रावर ज्योतिबा डोंगर. इथे जाणारे सर्व रस्ते गुलालाच्या रंगाने लाल झालेले आहेत, तर सर्व आसमंत फक्त ज्योतिबाच्या नावानं चांग भलं म्हणून दुमदुमतोय. कोल्हापूरपासून थोड्याच अंतरावर वसलेलं हे ठिकाण फक्त मंदिर नाही, तर श्रद्धा, इतिहास आणि अद्भुत ऊर्जा यांचं जिवंत रूप आहे. डोंगरावरचा थंड वारा आणि दिसणारा नजारा आणि दुरूनच जाणवणारी भक्तीची लहर, जसजसं ज्योतिबा मंदिराकडे पावले चालत जातात तसतसं मनात एक वेगळीच शांतता निर्माण होते. हा परिसर पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. इथे आलेला प्रत्येक माणूस काहीतरी मागण्यासाठी येतो आणि परत जाताना भक्ती, समाधान आणि आश्चर्य घेऊन जातो. ज्योतिबा म्हणजे केवळ एक देवस्थान नाही, ही आहे एक श्रद्धेची ऊर्जा जी पिढ्यानपिढ्या भक्तांच्या मनात जपली गेली आहे. या डोंगरावर उभं असलेलं मंदिर, त्याचं प्राचीन तेज आणि सभोवतालची शांतता, सगळे काही इतकं प्रभावी आहे की शब्दही कमी पडावेत. मंदिराजवळ पोहोचताच घंटांचा नाद ऐकू येतो. तो नाद फक्त कानावर नाही, तर थेट मनावर परिणाम करतो. भक्तांचे जय ज्योतिबा असे जयघोष, आरतीचा गजर आणि मंदिरातून येणारी दिव्यता, या सगळ्यांमध्ये एक वेगळीच ताकद आहे. ज्योतिबाची कथा केवळ धार्मिक नाही, तर ती समाज मनात प्रेरणा देणारी देखील आहे. अंधश्रद्धेच्या काळात ज्योतिबाने प्रकाशाचा मार्ग दाखवला आणि म्हणूनच हा डोंगर आजही लाखो लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. इथला प्रत्येक दगड, प्रत्येक पायरी, प्रत्येक दीपमाळ आणि हा वाहणारा वारा जणू सांगतो, श्रद्धा असेल तर मार्ग सापडतो. आणि खरंच ज्योतिबाच्या दर्शनासाठी आलेला भक्त रिकाम्या मनाने परत जात नाही. दर्शन झाल्यावर जे समाधान मिळतं ते शब्दात सांगणं कठीण आहे. डोळ्यासमोर मंदिराचं दिव्य रूप, कानात मंत्रोच्चार आणि हृदयात एक खोल शांतता, हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहतो. जर तुम्ही कधी ज्योतिबा डोंगरावर गेलात तर फक्त मंदिर बघू नका, त्या ठिकाणची ऊर्जा अनुभवा. त्या वातावरणात क्षणभर शांत बसा आणि मनापासून त्या दैवी स्पंदनांना जाणून घ्या. कारण काही ठिकाणं फक्त पाहायची नसतात, तर ती अनुभवायची असतात. ज्योतिबा त्यातलं एक अत्यंत पवित्र आणि अविस्मरणीय नाव आहे. पुराण कथेनुसार प्राचीन काळी कोल्हापूर परिसरात रत्नासूर नावाचा दुष्ट राक्षसाने हाहाकार माजवला होता. लोकांना त्याच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईने केदारनाथ म्हणजे शिवांना मदतीसाठी बोलवले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांच्या तेजपुंजातून श्री ज्योतिबाचा अवतार झाला अशी मान्यता आहे. हा अवतार अवघ्या 8 वर्षाच्या बालरूपात प्रकट झाला, तरी त्याने रत्नासुरासह सर्व दैत्यांचा संहार केला. मात्र युद्धानंतर अंबाबाईंनी विनंती केली की देवा, पुन्हा असं संकट येऊ नये, म्हणून या डोंगरावरच राहून माझ्या आणि भक्तांच्या रक्षणाची जबाबदारी घ्या. देवांनी ही विनंती मान्य केली आणि ते इथेच स्थायिक झाले. म्हणून ज्योतिबा हे अंबाबाईचे भाऊ मानले जातात. ते ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे संयुक्त रूप असून त्यांना केदारेश्वर, ज्योतिर्लिंग, रवळनाथ अशा विविध नावांनी ओळखले जाते. तर भक्तजन त्यांना दख्खनचा राजा मानतात आणि म्हणतात. आजचा हा प्रवास इथे संपतो, पण ज्योतिबाच्या दर्शनाची आठवण मात्र मनात कायम राहते. भक्ती, श्रद्धा आणि शक्तीचा हा प्रवास तुम्हालाही नक्कीच स्पर्श करून जाईल. अशाच आणखी सुंदर आणि आध्यात्मिक ठिकाणांच्या प्रवासासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं.